श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत सीमा कोल्हटकर यांचा ललितबंध चल रे भोपळ्या टुणूक टुणूक. माझ्या नाती वय वर्ष 3.5. अतिशय लाघवी आहेत, पण त्याचबरोबर भाषिक क्षमता देखील खूप छान आहे. आजकालची सर्वच मुलं हुशार आहेत, पण मी अनुभव लिहिते म्हणून त्यांची कल्पकता तुमच्यापर्यंत पोचवते. तर झालं असं, म्हातारी आणि भोपळा ही गोष्ट त्यांना माहिती आहे. माझी जाऊ घरी जायला निघाली तेव्हा आमची माऊ म्हणजेच आमची अवनी म्हणाली, "आजी, तू म्हातारी आहेस, भोपळ्यातून जा." आजी म्हणाली, "तुझ्या आईने भोपळा आणला की मी जाईन." मुळात मुद्दा हा नाही, त्यापुढे ती काय म्हणाली ते महत्त्वाचं आहे. ती म्हणाली, "आजी, आई, बाबा, ताई हे तरुण आहेत." खरंच मला कौतुक वाटलं. भाषा लहानपणी कशी आत्मसात केली जाते. तरुण, म्हातारे हे विरुद्ध शब्द न शिकवता तिला कळलेले असतात. ती जेवत नव्हती म्हणून मी तिला गोष्ट सांगू लागले, की तुझी आई लहान असताना वरळीला राहायला होती. तेव्हा तिचा काका म्हणजे तुझा आजोबा तिला खिडकीतून देऊळ दाखवून गोष्टी सांगायचा. मग देवळाशी गाय असते, ती चारा खाते, ते शंकर बाप्पाचं देऊळ आहे वगैरे वगैरे. त्यावेळी तिच्या चेहऱ्यावर जणू काही ती ते अनुभवत आहे असे भाव होते. आणि पटकन मी विचारलं, की आईचे काका कोण? तर लगेच म्हणाली, आबा. म्हणजे नातेसंबंध देखील तिला बरोबर कळतात. तर पुढला प्रश्न लगेच आला, की गाय कुठे राहते? आपण घरातच का राहतो? त्यावरून आमची गाडी कावळा, कबुतरं कुठे राहतात इथपर्यंत गेली. एकदा तर गंमतच झाली. तिने तिच्या आजीला प्रश्न विचारला, "राम कपडे का नाही घालत?" त्यापुढील गोष्ट म्हणजे तर आणखीनच मजा. तिचे बाबा श्रीलंकेला जाऊन आले, तर आल्यावर तिने विचारलं, "तुम्हाला रावण भेटला का हो?" खरोखर मला खूप कौतुक वाटलं. एवढूशा चिमुरड्या आणि केवढा हा विचार. हल्लीची मुलं ही वेगळी आहेत. आपण सांगू ते गृहीत न धरता त्यांना प्रश्न पडतात आणि सर्वात महत्त्वाचं विचारण्याचं ते धाडस पण करतात. निरीक्षण जबरदस्त असलेली ही माझी नात. दोघी जुळ्या असल्याने भांडणं होतात, पण वेळ आली की एकमेकींना अशा काही सांभाळून घेतात की विचारायला नको. आमची चिऊ म्हणजे अनिका, तिची स्मरणशक्ती अफाट आहे. तिला एखाद्या माणसाने एखादी गोष्ट सांगितली किंवा करून दाखवली की ती व्यक्ती तिच्याशी बोलायला लागली की ती लगेच त्या व्यक्तीशी त्या त्या संदर्भात बोलते. सीमा आजी म्हणजे गणपती बाप्पा, आबा म्हणजे मस्ती, पार्ले आजी म्हणजे गाणी आणि त्या त्या गोष्टी ते घरी आले की करायला लावते. कोणतीही गोष्ट ती स्वतः गाण्यात म्हणते. शब्दरचना आणि स्वतःची गाणी यमक तयार करून म्हणते. दोघी जुळ्या पण भिन्न प्रवृत्तीच्या, भिन्न आवडीच्या एकाच घरात दोन वेगवेगळे अनुभव आम्हाला अनुभवायला मिळतात. सुसंगत विचार करणं, संदर्भ जोडणं या गोष्टी आपल्याला जितक्या सहज वाटतात तितक्या त्या नाहीत. एवढ्या लहान वयात तरी मी त्यांच्या माध्यमातून पहिल्यांदाच अनुभवते आहे. प्रत्येक टप्प्यावर होणारे बदल अनुभवताना गंमत वाटते. अशा आमच्या या चिवमाऊ. प्रत्येक लहान मुलींच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात, पण एक गोष्ट मात्र नक्की, सर्व भावना आणि स्वार्थीपणा हे मूलभूत प्रत्येकात असतं. फक्त त्याचं प्रमाण कमी अधिक असतं इतकंच. असे अनेक प्रसंग आपल्या देखील घरात नक्की घडत असतात आणि म्हणून असं वाटतं, पाळणाघरं कितीही निघाली तरी आजी आजोबा घरात असणं आणि नुसतं असणं नाही बरं का, तर त्यांनी आपल्या नातवांशी गप्पा मारणं आणि त्यांना समजून घेणं हीच आजच्या काळाची गरज आहे. चल रे भोपळ्या टुणूक टुणूक. सीमा कोल्हटकर यांचा ललितबंध आत्ताच आपण ऐकला ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये. आणि याचबरोबर आजचा ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादरकर्त्या होत्या नेहा खरे. आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.